निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई होणार, आमदार अमोल खताळ पाटील. दर्जेदार विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर संगमनेर मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विकास कामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार अमोल खताळ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे, सहाय्यक अभियंता संजय टेकाळे तसेच उप अभियंते उपस्थित होते. बैठकीत विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना आमदार खताळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शासनाकडून मंजूर होणारा प्रत्येक रुपया हा जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे सर्व कामे शासनाच्या निकषानुसार गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. निकृष्ट दर्जाचे काम करणारे किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत कोल्हार घोटी राज्य मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दाही प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. या मार्गावरील खराब अवस्थेमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची नाराजी आमदार खताळ यांनी व्यक्त केली. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितलं. सध्या पावसाळ्यामुळे काही तांत्रिक अडचणी असल्या तरी त्या तातडीने दूर करून रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच ज्या ठेकेदारांच्या कामांचा दुरुस्ती कालावधी अद्याप शिल्लक असूनही ते रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत, अशा ठेकेदारांवरही नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय संगमनेर शहरातील अकोले नाक्यावरील शारदा विद्यालयाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे आमदार खताळ यांनी सांगितले. राज्यमार्ग व इतर सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी तसेच अपघातास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे निर्देश देताना अतिक्रमण हटवताना कोणत्याही नागरिकाला विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत विकास कामांचा दर्जा, वेळेत कामांची पूर्तता, रस्त्याची दुरुस्ती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक हिताची सर्व विकास कामे पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा आमदार खताळ यांनी व्यक्त केली. महासत्ता न्यूज, संगमनेर. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, काय सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत? संगमनेर मतदारसंघातील प्रलंबित विषय जे आहेत, जे कामं मंजूर आहेत परंतु अपूर्ण स्थितीत आहेत, काही जुने कामं आहेत ते सुद्धा ठेकेदार करत नाहीत, तर ते तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता माळुंजे साहेब होते, वरपे साहेब होते व त्यांची सर्व PWDची टीम होती, त्यांना सूचना दिल्यात. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत असलेले सर्व रस्ते जिथं जिथं खराब झालेत, जिथं जिथं खड्डे पडलेत ते खड्डे बुजवण्याच्या तात्काळ सूचना दिल्यात. आपल्या संगमनेर शहरातीलच शारदा विद्यालयाच्या जवळील रस्तासुद्धा सार्वजनिक बांधकामच्या अंतर्गत येतो, तो सुद्धा बुजवण्याच्या सूचना दिल्यात. कोल्हार घोटी रस्त्या संदर्भात विधानसभेमध्ये सुद्धा मी आवाज उचलला होता. संबंधित जो ठेकेदार आहे ह्याअंतर्गत झालेलं काम आहे, परंतु तो ठेकेदार ते काम करत नाही. दुरुस्ती कालावधी असताना सुद्धा तो अधिकाऱ्यांना दाद देत नव्हता. तेव्हा त्याच्यावरती सुद्धा आता रस्ता दुरुस्त करून घेऊन जर त्यांनी पावसाळ्याच्या संपल्यानंतर जर रस्त्याचं काम व्यवस्थित केलं नाही तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं जे सार्वजनिक विभागाअंतर्गत जे जे कामं प्रस्तावित आहेत, सुरू आहेत, या कामांचा दर्जासुद्धा चांगल्या पद्धतीने कसा राखला जाईल, विनाकारण कुठल्याही कामामध्ये अनियमितता राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. निकृष्ट काम केल्यानंतर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याच्या सुद्धा आपण ही सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे अतिक्रमण आहे
राज्यमार्ग असेल किंवा इतर जिल्हा मार्ग असेल याच्या लगत जे काही अतिक्रमण झालं असेल ज्याच्यामुळे अपघाताची संख्या वाढत असेल तर त्या ठिकाणचा सुद्धा अहवाल मागितला आहे. अशा परिसरातील सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. काहींच्या तक्रारी होत्यात. समनापूरसारख्या ठिकाणी तिथं ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होत असते. त्या दृष्टीने सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रत्येक बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही. आता जे रस्त्याचे कामं सुरू आहेत याचा दर्जा चांगला राखला जाईल.